महाराष्ट्राचे थोर समाजसुधारक, श्री शिक्षणाचे जनक आणि क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या द्विशतकीय जयंतीनिमित्त धुळे शहरात विविध पक्ष संघटना, वकील संघ तसेच समाजातील विविध घटकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले। स्टेशन रोड परिसरातील महात्मा फुले यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यात आली। शिक्षण, समता, सामाजिक न्यायासाठी त्यांनी दिलेल्या महान योगदानाची यावेळी उपस्थितांनी आठवण करून दिली। या प्रसंगी धुळे महापौर महादेव परदेशी, माजी खासदार सुभाष भामरे, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, निलेश नेमाने, रणजितराजे भोसले, प्रतिभाताई चौधरी, वंदनाताई भामरे, प्रशांत बागुल, ललित माळी, सागर कांबळे, स्वामी कुठे, पैलवान कल्याण गरुड उपस्थित होते। तसेच धुळे येथील शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष मनोज मोरे, संजय वाल्ले, शिवसेना उभाटा गटाचे नरेंद्र परदेशी, ॲडव्होकेट पंकज गौरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष संतोष मिस्त्री यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याशिवाय धुळे न्यायालय वकील संघाचे मधुकर भिसे, रमाकांत कोटराज, केंद्र आखाडा सदस्य, सामाजिक कार्यकर्ते किरण येशी, भाजप महिला मोर्चा पदाधिकारी, महानगरपालिका कर्मचारी संघटना, शिक्षक कर्मचारी संघटना तसेच इतर मान्यवरांनाही अभिवादन कार्यक्रमात सहभाग नोंदवला। महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंतीच्या निमित्ताने या महाराष्ट्र राज्यातील आणि देशातील सगळ्या समाज बांधवांना, जनतेला हार्दिक शुभेच्छा। ही जयंती एका दृष्टीने फार महत्त्वाची अशासाठी आहे, ही द्विशतकीय जयंती आहे। या देशात अनेक समाजसुधारक होऊन गेलेत, परंतु अग्रक्रमाने कोणाचं नाव घेतलं जात असेल तर महात्मा ज्योतिबा फुले यांचं। स्वातंत्र्यपूर्व काळात खऱ्या अर्थाने जर कधी स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर जनता शिक्षित होणं फार आवश्यक आहे, आणि खास करून अशा वेळेस स्त्रियांना शिक्षण दिलं जात नव्हतं। त्या काळात अनेक लोकांचा रोष ओढून स्त्री शिक्षणाचा पाया रोवला, आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य अतिशय थोर आहे। त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आदरांजली वाहताना लाख लाख शुभेच्छा।